नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं VN फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज मी निघालो आहे कारल्याच्या एकविरा मातेच्या दर्शनासाठी। तर आम्ही गावाला जाताना मला दरवेळेस हे कारलं लागतं, पण तिकडे काही जाणं होत नाही। आणि आता दिवाळीच्या सुट्टीनंतर आम्ही परत जायला निघालोय। तर यावेळेस आम्ही ठरवलं की आता आपण नक्की कारल्याला जायचं। त्याच्यामुळे आता आम्ही निघालोय कारल्याला एकविरा मातेच्या दर्शनासाठी। आणि तिथं आता आम्ही इथे कारल्याच्या पायथ्याशी पोहोचलोय आणि जोपर्यंत वर गाडी जाते तोपर्यंत आता आम्ही जाणार आहोत। कुठे गाडी पार्किंग करायला आहे ते बघूया आणि नंतर मग तिकडनं पायी आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत। तर आत्ता तर इथपर्यंत तर गाड्या दिसत आहेत लावलेल्या, बघूया अजून कुठपर्यंत पार्किंग करू शकतो। तर इकडे पार्किंगसाठी इथे लाईन लागलेली आहे, आतमध्ये पार्किंग आहे आणि पार्किंगमधून जेव्हा एखादी गाडी निघेल तेव्हा इथे उभ्या असलेल्यांपैकी एक गाडी तिथे पार्क केली जाते। आता आम्हाला जवळजवळ 10 ते 15 मिनटं झालेत आम्ही इकडेच आहोत। आता बघूया किती वेळानंतर आम्हाला पार्किंगसाठी जागा मिळते। आम्ही उतरलोय आता गाडी पार्क करून आणि चाललोय मंदिराकडे चालत। बघूया आता किती वेळ लागतोय। आणि हा एक रस्ता आहे ना, इकडे दोन्ही बाजूला भरपूर अशी दुकानं आहेत ओटीचं सामान घेण्यासाठी, हार, मिठाई वगैरे अशी भरपूर अशी दुकानं बाजूला लागलेली आहेत। आणि आम्ही आता चढतोय आणि देवीसाठी ओटी घेऊन मग आम्ही दर्शनाच्या रांगेमध्ये जाणार। आता आहोत मंदिराच्या रांगेत, चाललोय दर्शनासाठी। गर्दी कमी वाटते आणि सुंदर असं दिसते इकडे। आणि ते बघ वॉटरफॉल आहेत वाटते ते ना। इकडे नाही आहे बघा एक प्रवेश। बाहेर तर तेवढी रांग नव्हती दर्शनासाठी, पण आतमध्ये थोडी आहे। आणि अजून आतमध्ये गेल्यानंतर फोटो काढण्यास सक्त मनाई आहे, त्याच्यामुळे याच्यानंतर आतला जो व्हिडिओ आहे तो आपल्याला नाही बघायला मिळणार, कारण फोटोशूट करण्यास इथे मनाई आहे। आणि आमचं आता दर्शन घेऊन झालेलं आहे आणि त्यानंतर बाहेरच एक तुळशी वृंदावन आहे, जिथे मी आता इथे जे हार आणि फुलं आहेत ते अर्पण करून तिथे नमस्कार करून मग आम्ही पुढे निघणार आहोत। देवीचं मंदिर, देवीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे केव्ज बघायला। इकडे जवळच कारल्याचे केव्ज आहेत ते बघायला चाललोय। आणि आता आम्ही चाललोय कारल्याच्या लेणी बघायला। चला तर आई माऊलीचा
इथे कारल्याच्या लेणी बघण्यासाठी लहान मुलांसाठी तिकीट नाही आहे, फक्त मोठ्या माणसांसाठी आहे. प्रत्येकी 25 रुपये असं तिकीट आहे. तिकीट काढलंय ते चेक करून आणि मग आत सोडतायत. आम्ही आता तिकीट दाखवलेलं आहे आणि आतमध्ये एंट्री केलेली आहे. बघा, खूपच सुंदर असं हे प्रवेशद्वारच्या आत आधीचं हे भिंतींवरचं कोरीव काम आहे. छान असे शिल्प कोरलेले आहे तिथे. आणि आता आपण जात आहोत आतमध्ये. हे एक शैलगृह आहे. शैलगृह म्हणजेच प्रार्थनागृह आहे. सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे स्तंभांवर. आणि समोरच एक आपल्याला शैलगृह दिसतोय, जे की प्राचीन बौद्ध केंद्रांपैकी एक आहे आणि प्रसिद्ध आहे ते. आणि खूप मोठं आहे यासाठी ते प्रसिद्ध आहे. आणि हे बाहेरील आहे. त्यातले काही मूर्ती थोड्या तुटलेल्या आहेत, खंडित झालेल्या आहेत, पण कोरीव काम मात्र खूपच सुंदर असं आहे. त्यानंतर आता आम्ही इथे बाजूलाच आलेलो आहोत. तर कार्ला येथील जे गुफा समूह आहेत ते एकूण 16 गुफा आहेत. त्याच्यामध्ये एक चैत्यगृह आहे, जे की आता आपण पाहिलं. आणि बाकीचे आहेत ते सर्व विहार म्हणजेच राहण्याच्या खोल्या आहेत. आणि त्याच्या खिडकीतून बघा, सुंदर असं आपल्याला व्ह्यू होता बघायला. आणि आता आम्ही उतरतोय खाली. आणि छोटासाच रस्ता आहे यायला आणि जायला एकच, त्याच्यामुळे खूप गर्दी होते इथे. आणि खूप छान आहे हे. आणि इथले शिल्पकृती उत्कृष्ट आहे आणि कोरीव मूर्तीसुद्धा एकदम छान आहे. आणि आमचं आता ते हे सर्व बघून झालेलं आहे. आणि आता आम्ही गाडी पार्क केलेली, ती आता आम्ही मंदिराच्या खाली आता उतरतोय. आणि खूप वळणदार रस्ता आहे हा. आणि आमचं देवीचं दर्शन आणि कारल्याची लेणी बघून झालेली आहेत. आणि आता निघालोय आम्ही सासवडला जायला. छान आहे मंदिर आणि कारल्याची लेणी सुद्धा. तुम्ही पण नक्की या बघायला. चला, बाय बाय. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि ज्यांची काळजी घेताय त्यांची अजून काळजी घ्या. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.